तर भाजप आमदार परिणय फुके यांनी आता दिलगिरी व्यक्त केलेली आहे। शिवसेनेचा बाप मीच या वक्तव्यावरून फुके यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे। तर या वक्तव्यामुळे मित्रपक्षांमध्ये गैरसमज झाला असं म्हणत फुके यांनी त्या वक्तव्यावरून आता दिलगिरी व्यक्त केली आहे। भाजप आमदार परिणय फुके यांनी त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे। कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या, मात्र त्या वक्तव्यामुळे मित्रपक्षांमध्ये गैरसमज झाला आणि त्याबद्दलच आता परिणय फुके यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। तर कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता, माझ्या विधानामुळे शिवसैनिक दुखावले गेले आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। शिवसेनेचा बाप मीच या वक्तव्यावरून आता फुके यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या असं परिणय फुके यांनी म्हटलंय। तर कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, मात्र त्या वक्तव्यामुळे मित्रपक्षांमध्ये गैरसमज निर्माण झाला, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं परिणय फुके यांनी म्हटलंय। मित्रपक्षांमध्ये त्या वक्तव्यामुळे गैरसमज निर्माण झाला, कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं परिणय फुके यांनी म्हटलंय। शिवसेनेचा बाप मीच या वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी आणि शिवसेना नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेल्या होत्या, त्यावरून आता फुके यांनी दिलगिरी व्यक्त केली।